आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी गड किल्ले या तरुण पिढीला, पुढच्या पिढीला, तरुण पिढीला खास खऱ्या अर्थानं या ठिकाणाचं एक महत्त्व म्हणून आम्ही आपल्यापर्यंत या गडावरनं आपण घरपोच इतिहास पोचवतो. आणि म्हणून खऱ्या गडाचं महत्त्व काय आहे म्हणून आपण पुढच्या पिढीला या गडाचं महत्त्व शिकवतो. तसंच पण ते शिकवतो कुठे, आपण खाली शिकवतो. पण गडावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं गडावर खरा इतिहास, जिवंत इतिहास, तो या गडाचं खऱ्या अर्थानं खरं महत्त्व म्हणून हे ओळखलं जातं. पण आपल्या शिवभक्तांना कुठला तरी एक शिवभक्त असा या ठिकाणी हे कार्य करण्याकरता तो निपजला जातो आणि गड किल्ल्यांचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने गड किल्ल्यांचं महत्त्व सांगत असतो आणि बोलत असतो. तर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी एक आपल्याला आठवण म्हणून तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी गडावरती तानाजी मालुसरेंच्या मूर्ती समाधीचं या ठिकाणी अनावर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या समाधीचं अनावरण केलेले. तिथे शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 वार शुक्रवार या दिवशी तानाजी मालुसरे माघ वद्य नवमीच्या दिवशी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा तोडून छापा घालून आणि उदयवनात ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून महाराजांनी आपल्याला एक आठवण म्हणून तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी गडावरती स्मृती समाधीची स्थापना केली आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात या गडाची नोंद केली की गड आला पण शिव गेला, आधी लगीन कोण राहण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून तानाजी मालुसरे मावळे घेऊन किल्ले राजगडावरनं 500 मावळे सूर्याजी शेलार मामा गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं महादेव पोळ्याच्या वाड्याला जागरण गोंधळ घालून गडावरती 300 मावळे घेऊन पाठीमागच्या